आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की 2025 सीजन मधला पहिली आंब्याची पेटी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये दाखल झाली. आपण पाहू शकता देवगड मधून आलेला हा केसर आंबा सध्या मार्केट यार्डच्या या बाजारपेठेमध्ये दाखल झालेला आहे. खरं तर जे आंबाप्रेमी आहेत त्यांना ही आनंदाची बातमी आहे. पहिली पेटी या ठिकाणी दाखल झालेली आहे. व्यापारी वर्गाकडून या पेटीचं अद्ययावत असं पूजन करण्यात आलेलं आहे आणि यानंतर आता हे ग्राहकांच्या सेवेसाठी हा आंबा दाखल होणार आहे. खरं देवगडमधून आलेला हा आंबा आहे. काही आंबा विक्रेते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण चर्चा करणार आहोत. काय सध्या वातावरण एकंदरीतच आंब्यासाठी राहणार आहे, कसा सीझन राहणार आहे? आज पुणे मार्केट यार्डमध्ये ह्या सीझनची पहिलीच पेटी आली आणि पेटीचं पूजन माझे मार्गदर्शक बाबा शेठ मिसळ यांच्या हस्ते झालं. एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये होतं. 5 डझनची ही पेटी आहे आणि 31,000 रुपयाला तिचा लिलाव झालेला आहे. आणि सध्याच्या काळामध्ये आता केशरची लागवड बरीच तिकडे कोकणामध्ये झाल्यामुळे देवगड रत्नागिरीला वरनं आता हे आज पहिल्यांदा केशरची पेटी आलेली आहे. आणि सगळं एकदम फळाचा राजा आंबा असल्यामुळे लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो आंबा घरी खरेदी करून खायला नेण्याचा. त्याच्यामुळे बरीच वडचढ आहे. भाव हा कंटिन्यू असाच राहील का? या भावामध्ये चढ उतार होतील किंवा जी आवाक आहे ते चांगल्या पद्धतीने होणार आहे, म्हणजे जास्त येईल का कमी जास्त प्रमाण होईल? नाही, ही पहिली पेटी आहे, मानाची पेटी आहे, त्याच्यामुळे त्याचा भाव वडाचढाईमध्ये एवढा गेलेला आहे. सगळ्यांमध्ये वेगळा उत्साह असतो आणि त्याच्यामुळे ते रावसाहेब कुंजीर यांनी ती खरेदी केलेली आहे. पण पुढच्या येणारे आंबे हे आता आवक हळूहळू चालू झाल्यानंतर त्याचे रेट उतरत जातात. तर यावर्षीचं वातावरण हे आंब्यासाठी पोषक आहे किंवा परिणामकारक आहे, या सर्व गोष्टींवरती भाव ठरत असतो. त्यामुळे यावर्षी आंब्यासाठी कसं वातावरण आहे? थंडी चांगली पडल्यामुळे आवक चांगली होणार आहे. साधारणपणे 15 मार्च पासून आंबे प्रत्येकाला खायला भेटतील यावर्षी. खरं तर विक्रेते आहेत, गेले अनेक वर्षांपासून तुम्ही आंबा विक्रीचा व्यवसाय करताय. यावर्षी काय नक्की मनात भावना आहे की काय आंब्यासंदर्भात गोष्टी असाव्यात? माझी आता ही 3री पिढी आहे आंब्यामध्ये आणि आंबा दरवर्षी आपण जसं बघत चाललोय, मागचा इतिहास जर का बघितला तर ह्या वर्षी थंडी एवढी चांगली पडली आहे की त्याच्यामुळे मोहर चांगला आलाय आणि ह्यावेळेस सगळ्याच लोकांना त्याचा चांगला आस्वाद घेता येईल, आवक जास्ती होईल आणि 15 मार्च पासून कॉन्स्टंट आंबे बाजारामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात आवक होईल. त्याच्यामुळे गरिबांना पण आंबे चांगला खायला भेटेल. यावर्षी आंब्यासाठी पोषक वातावरण आहे, त्यामुळं सर्वांना या आंब्याचा आस्वाद घेता येईल. त्यामुळं जास्त अशी आवक मार्केट यार्डमध्ये होणार आहे, बाजारपेठेमध्ये होणार आहे. त्यामुळे यावर्षी सर्वांनाच आंब्याचा आस्वाद घेता येईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी विक्रेते देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन तुषार ननवरे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.